आत्ता सेमने कदाचित जो शब्द वापरला तो एकदम बरोबर आहे. कारण मधूची आणि माझा घनिष्ठ संबंध आणि आमचा वारंवार संपर्क याला माझ्या आयुष्यामध्ये तोड नाही. त्या मनात माझा संबंध कमी आलेला आहे. पण होतं असं आपण कोणी असो, मग नातेवाईक असो नाहीतर कोणी दुसरा असो, आपण जर एकत्र काम केलं तर हां तर काय सांगत होतो, जर आपण दोघांनी एकत्र काम करत असू काही काळ आणि आपल्याला असं वाटलं की आपल्या दोघांच्या तारा जमतायत, तर आपली मग ते संबंध कोणतेही असोत, कौटुंबिक असोत किंवा काही असोत, आपलं मैत्रीमध्ये रूपांतर होतं. त्याचप्रमाणे माझं आणि मधूचं मैत्रीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हेमचं पण तसंच झालेलं आहे. फक्त फरक एवढाच की माझा आणि मधूचा जो संबंध होता म्हणजे तो जवळ 73 वर्षाचा आहे आणि एवढा माझ्या कुटुंबामध्ये एवढा कोणाचा संबंध आलेला नाही. हेमनी जे सांगितलं ते साधारणतः त्याच्या मॅट्रिक झाल्यानंतर म्हणजे वकिली सुरू झाल्यानंतर सांगितलं. पण त्याचा पूर्वीचा जो काळ होता म्हणजे लहानपणचा शाळेमधला, याच्याबद्दल जरा मला बोलायचं आहे की एक म्हणजे आजच्या दिवसाचं मला काय महत्व आहे, विशेष महत्व असं आहे की 21 नोव्हेंबर 2004 ह्या दिवसाचं खरोखरच फारच महत्व होतं. आपल्याला माहीत असेल 21 नोव्हेंबर 2004ला काय झालं. कोणी सांगू शकत असेल मला सांगा. बरोबर आहे, त्या दिवशी रमेशचा आपण आपल्या कुटुंबियातर्फे त्याचा 75वी केली आणि त्याच दिवशी आजचा समारंभ करण्याकरता मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दिवसापासून त्याला ह्या आजच्या प्रसंगाला चालना मिळाली. म्हणून त्या दिवसाचं माझ्या दृष्टीने जास्त महत्व आहे. आता त्याच्या लहानपणाबद्दल म्हणायचं तर माझ्या आणि त्याच्यामध्ये जवळ 4 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे तसा तो काय माझ्या बरोबरचा नाही आहे. शाळेमध्ये मी असताना माझी एक सवय होती की सगळ्यांच्या चौकातल्या सगळ्यांच्या घरामध्ये थेट स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश करायचा. असं करत असताना स्वयंपाकघरामध्ये अर्थातच काय चाललंय हे मला कळायचं. या आता दुसऱ्या बाकी त्याच्यामध्ये भाऊंचं घरी यायचं, तात्यांचं घरी यायचं, अर्थात भाईंचं धरून बंडूनांचं घरी यायचं आणि बापूंचं घरी यायचं. पण बापूंच्या घरी मी तसा कमी जायचा आणि गेलो तर दबकत जायला लागायचं. कारण बापू जर समोर दिसले तर ते आमच्यावर झडप घालायचे आणि आम्हाला त्यांच्या वरांड्यापासून मुंबई दाखवायचे. तर ह्यांच्या घरी गेल्यानंतर माझ्या असं दृष्टीत आलं की भाईंचं जे घर आहे त्याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर कोणतरी विडीवर बसलेलं असायचं आणि जास्त करून भाई स्वतःच बसलेले असायचे. याचं कारण त्यावेळेला भाई जेव्हा कोर्टातून परत आलेले आपण पाहत असू तर ते एक विलक्षण दृश्य होतं. ते परत येताना त्यांच्या एका हातामध्ये ब्रीफचा गठ्ठा असायचा आणि दुसऱ्या हातामध्ये मच्छीचा गठ्ठा असायचा. त्यावेळेला काय होतं, आपल्याकडे हल्ली काय कोलंबी सोडून मिळते, तुकड्या करून मिळतात बाजारातून, तसं त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला संबंध घरी सगळ्या तुकड्या करायला लागायच्या. त्यामुळे विडीचा उपयोग जास्त व्हायचा. मला वाटतंय की ही मच्छी खाऊन या लोकांची बुद्धी तल्लख झाली की काय, म्हणून हे सगळे वकील पेशाकडे वळलेत, असं एक कारण असू शकेल. दुसरं मला सांगायचं त्याच्याबद्दल मला नेहमी आठवण राहते आणि होमाच्या दिवशी विशेष करून मला त्या दिवसाची आठवण होते. प्रत्येकाला तुम्हाला एखादी माहीत नसेल पण होमाच्या दिवशी मधू एका आगीमध्ये पडलेला होता. काय झालं, तो दिवस होमाचा होता आणि मधू तळे घेऊन घरातून येत होता. घरी इकडे पोचल्यानंतर आप्पांच्याकडे पोचल्यानंतर फारच धूर झालेला होता आणि त्या धुरामध्ये त्याला काहीतरी ठेच लागली आणि ठेच लागून तो कुठे पडला असेल तर त्या आपण ज्या पूर्णावर टाकतो त्या धगधगत्या होमामध्ये पडला आणि भाजला. तर ती जी भाजलेली खूण आहे ती बरेच वर्ष टिकून होती. अजून ती आहे काय, अजून आहे का मला माहिती नाहीये. अजून
आणि कोणतरी येतं. दुसरी गोष्ट, साधारण मधू 4वी-5वीत असेल किंवा 5वी-6वीत असेल, मग मला बरोबर आठवत नाही आहे. त्यावेळेला शाळेमध्ये पहिल्या 3 विद्यार्थ्यांना, वर्गातल्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असायची. पहिल्या विद्यार्थ्याला ₹3, दुसऱ्या विद्यार्थ्याला, दुसऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला ₹2 आणि तिसऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला ₹1. तर मधूने सतत 2 वर्ष ही स्कॉलरशिप मिळवली होती. पण ती 6वी आणि 7वी, पण ही स्कॉलरशिप होती ₹1 म्हणजे तिसऱ्या नंबरची. तर तिथे सुद्धा त्यांनी गुप्ते चिटणीस कुटुंबाची परंपरा बाळगली. मला आठवत नाही की आपल्यामध्ये कोण कुटुंबामध्ये कोण फारच हुशार असा होता, असं काही नाहीये. पण मधू त्यातल्या त्यात जास्त हुशार होता, एवढं मला मान्य करायला लागेल. इथे आल्यानंतर मी मॅट्रिकला बसलो ते 44 साल होतं आणि मधू मॅट्रिकला बसला ते 48 साल होतं. मी 44 साली मुरुडला इथे आलो मुंबईला कॉलेजमध्ये जाण्याकरता आणि मधू 48 साल झालो. हाच फक्त 4 वर्षाचा ब्रेक आहे, तोच आमच्या दोघांच्या आयुष्यामधला ब्रेक आहे. नंतर कारण आम्ही लहानपणापासून सतत संपर्कात, म्हणजे अजूनपर्यंत सतत संपर्कात आहोत. आणि माझा असा दुसरा कोणताही मित्र नाही की जो एवढा प्रदीर्घ काल माझ्या संपर्कामध्ये आहे. मधू कॉलेजमध्ये आल्यानंतर तो सुलोचनाकडे, म्हणजे ताईकडे राहायला लागला, म्हणजे दादरला. आणि मी राहत होतो माहीमला. त्यावेळेला माहीमला असताना काका पण होता, म्हणजे श्रीकांत काका. आमची दोघांची परंपरा होती की रविवारी माहीम ते दादर चालत जाऊन सगळ्यांची घरं पुजायची. त्यामध्ये सुलोचनाचं घर पण होतं, त्यामुळे अर्थातच मधूचा संपर्क त्यावेळेस पण चालू राहिला. मधूची त्यावेळेची एक आठवण मला अशी आहे की अर्थात आपल्या सगळ्यांना, कुटुंबातल्या मुरुडच्या सगळ्या मुलांना पैशाची नेहमी अडचण होती. माझी पण अडचण होती, पण मी ते नंतर सांगणार आहे. मधूची जी अडचण होती ती नुसती फीबद्दल नाही, म्हणजे कॉलेजबद्दल नाही आहे, पण त्याला काय करायचं, त्याला दादर बेस्ट म्हणून रुजिया कॉलेजला जायला लागायचं. त्यामुळे एखादं वाहन, सायकलसारखं वाहन असेल तर ते त्याला पाहिजे होतं. म्हणून त्याने काय केलं, वेकेशनमध्ये नोकरी केली आणि त्या पैशाने त्याने सायकल विकत घेतली आणि सायकलवरून दादर वेस्टर्न साईड करून रुजिया कॉलेजला सायकलवरून जायला लागले. दोन्ही त्यांनी BA आणि LLB दोन्ही एका वेळेला केलं. नंतर मालाडमध्ये सुद्धा माझा संपर्क आला त्याच्याशी. मी मालाडला राहायला गेलो नंतर, माहीमच्या नंतर. तिथे मालाडला हा माझ्या शेजारी राहिला. काय माहिती नाही आमचं काय हा शेजारी राहिला. त्यावेळेला ती त्याची जाडी लॉची पुस्तकं वाचत बसायचा. आम्हाला दोघांनाही व्यायामाची आवड होती. आम्ही दोघंही शीर्षासनही करीत असो. आणि आम्ही जे राहत होतो ती एक कच्ची चाळ होती. त्या चाळीमध्ये कसे राहत होतो हे मला आता जर विचार केला तर मला आता कळत नाही कसे राहिलो आम्ही त्यावेळेला, पण राहत होतो. त्या चाळीच्या समोर एक पटांगण होतं. त्या पटांगणामध्ये आम्ही बॅडमिंटनचा कोर्ट केला होता. त्या कोर्टमध्ये मी, मधू, तात्यांचा कुमार, नानांचा बाळ असे आम्ही खेळत असो. आणि मुरुडप्रमाणेच तिथे मालाडला सुद्धा आम्ही एकत्र आलो याचा आम्हाला आनंद होऊन ते आमचे दिवस फार चांगले गेले. नंतर 48 साल्यानंतर 48 ते 52 साली मधूने BAची डिग्री घेतली आणि 53 साली त्याला सनद मिळाली. सनद मिळाल्याबरोबर त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्यावेळेला अर्थात मी त्याच्या शेजारी होतो. त्यावेळेला तो मला असं म्हणाला, काय रे जगत असं म्हणतोय की मालाडला प्रॅक्टिस करायची म्हणजे क्लायंट सगळे बहुतेक गुजराती असतात आणि गुजराती जर क्लायंट असतील तर वकिलाला चहाला सुद्धा पैसे मिळवण्याकरता कठीण जाईल. म्हणजे फी तर सोडून द्या, चहाचे सुद्धा पैसे मिळत नाही. पण त्यांनी जिद्दीने आपली प्रॅक्टिस सुरू केली. नुसती प्रॅक्टिस सुरू केली नाही तर आता वकिला क्लायंटकडून पैसे कसे वसूल करायचे ही सुद्धा कला आहे आणि ती मधूला अवगत आहे. त्यामुळे
कशा कधी तो कोण त्याचा ऋणको राहिला नाही त्या बाबतीत. याच्यानंतर त्याची मजल जी गेली, ही जी प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली ती नंतर गोंधळकरांचं स्टेशनजवळ जे मालाडलं घर आहे त्या घरामध्ये त्यांनी जागा घेतली. तिथे ऑफिस टाकलं, तिथे राहत होता सुरुवातीला आणि नंतर मग ते राहण्याचं घर बदलून आता फक्त तिथे ऑफिस ठेवलेलं आहे. आणि ही मजल जी गेली ती पांडुरंगवाडी ती गोरेगाव सारख्या ठिकाणी बंगला बांधण्यापर्यंत गेली. गाड्या तर अनेक झाल्या. आज ही वाटचाल अजून चालू आहे, बंद असे नाहीये. अजून वय झालेलं असलं तरी अजून त्याची प्रॅक्टिस चालू आहे. तो मालाड बार असोसिएशनचा प्रेसिडेंट होता, बोरिवली बार असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट होता. नंतर मालाडला जी उत्कर्ष मंदिर म्हणून शाळा आहे त्या शाळेमध्ये त्या शाळेच्या बोर्डावर त्याला घेतलं गेलं होतं, कारण त्याच्या ज्ञानाचा उपयोग शाळेला व्हावा. अजून सुद्धा तो काउन्सिलर म्हणून म्हणजे म्युन्सिपाल्टी ह्या संस्थांमध्ये काउन्सिलर म्हणून आहे की जी जागा साधारण जजच्या तोडीची असते. काय बोलायचं राहिलं. मधुनी सहयोग असा झाला की जे पितापुत्र आहेत म्हणजे भास्कर भाई आणि मधू या दोघांची मला माझ्या आयुष्यामध्ये मदत झालेली आहे. भास्करबाईंची अशी की मी मॅट्रिक झालो आणि मॅट्रिकला बसलो होतो तेव्हा मॅट्रिक झाल्यानंतर मी नोकरी करणार हे ठरलेलं होतं आधीच. पण काय झालं, माझ्या नशिबाने म्हणा मला मॅट्रिकला मार्क चांगले मिळाले. मी मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये दोन्ही म्हणे डिस्टिंक्शन मिळालं. त्यामुळे मला कॉलेजमध्ये घालावं असा एक बूट निघाला. पण तो बूट माझ्या वडिलांना पिळण्यासारखा नव्हता. भाईंच्या कानावर हे गेलं आणि भाई मला घेऊन खासा सरकारकडे उभा केला आणि मला त्यांनी 25 रुपयाची स्कॉलरशिप मिळून दिली. ही स्कॉलरशिप मला 4 वर्ष पुरत होती आणि त्यामुळे मी BSc झालो आणि माझा पुढच्या आयुष्याची क्रमता चालू झाली. मधूचं असं आहे, मधूची मला जी मदत झाली ती एका कौटुंबिक प्रसंगी मी काट्यामध्ये म्हणजे कात्रीमध्ये सापडलो होतो. त्यावेळी मधू माझ्या मदतीला आला आणि त्याने मला सोडवलं. असं आहे की जो मनुष्य आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्या मदत करतो तोच आपला खरा मित्र. इतर वाहवा करणारे बरेच असतात. तर अशा मधूला ह्या मधूला त्याला मी आमचं कौटुंबिक नातं मागे पडलेलं आहे. अशा मधू माझ्या मित्राला हे पुढचं आयुष्य त्याची प्रॅक्टिसही चालू राहो. एक गोष्ट माझी सांगायची राहिली आहे. आपलं जे चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट आहे त्या कौटुंबिक ट्रस्टचा अध्यक्षपद भूषवण्याचा त्याला मान मिळाला होता. अनेक वेळा त्यांनी आपल्याला कायदेशीर गोष्टीमध्ये मदत केलेली आहे आणि आपले जे अपॉइंटमेंट होते तिथे त्यांच्याबरोबर चर्चा करून आपलं स्थान अढळ ठेवलेलं होतं. ती केस आपण कोर्टामध्ये केस जिंकेपर्यंत मधूच्यामुळे आपण तिथे राहू शकलो, आपण आपली जागा टिकवू शकलो. या अशा माझ्या मधूच्या मित्राला उरलेलं आरोग्य, उरलेलं आयुष्य दीर्घायुष्य लाभो, म्हणजे 100 वर्षापेक्षाही जास्त लाभो अशी मी माझ्यातर्फे आणि आपणा सर्वांपर्यंत ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे. एवढे बोलून मी आपलं